हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. प्रोजेक्टच्या स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटी होती बघा. ते बनवत होता. मग आता 26 जानेवारी आली ना जवळ, त्याच्यामुळं त्यांना मुलांना स्कूलमध्ये त्यांना ॲक्टिव्हिटी दिली होती. तो करत होता आणि मला दाखवत होता. आणि मुलांच्या डब्यासाठी काय करावे काय नाही, सकाळचं रोजचंच टेन्शन. छानपैकी असं पनीर वगैरे खिसून घेतलं, टमाटे कांदा वगैरे कट करून मस्त त्याची असं पेस्ट करून घेतली, छानपैकी परतून घेतला आणि त्यात पनीर मसाला टाकला आणि पनीर बुर्जी अशी तयार केली प्रज्वलला डब्याला द्यायसाठी. आणि त्याला खूप आवडती पनीरची भाजी, मटर पनीर. आणि पण सकाळ सकाळी रोजच काय द्यायचं, सकाळचं 7ला स्कूल असते, त्याच्यामुळं सकाळी पटापट त्याच्यापुरती एक थोडीशी भाजी आणि एक पोळी चपाती केली म्हणजे सकाळचं त्याचा डब्बा जातो. आणि तो 1 वाजेपर्यंत येतो ते वापस. तर ते पीठ मळून घेतलं असं थोडंसं भिजायला ठेवलं, मग नाही का आंघोळ वगैरे करूस तर बॅग वगैरे भरूस तर छानपैकी पीठ मुरतं भिजतं. मग छान पोळी वगैरे करून द्यायची. असं प्रज्वलला दूध वगैरे केलं, सकाळी दूध पिऊन जातो स्कूलमध्ये. आणि उठलाय 6 वाजता झोपीतून. म्हणलं धरा आता, ब्रश वगैरे केला होता आणि बसला टी व्ही बघत. मला जे टी व्ही जर बघितली थोडीशी झोप मोड होती, झोप जाती त्याची, म्हणून थोडं टी व्ही लावून द्यायला लागते 5-10 मिनटं म्हणजे झोप जाती. म्हणून बसला टी व्हीपाशी सोफ्यावर मस्त बघा. सकाळ सकाळी एवढ्या लवकर उठलं तरी फ्रेश एकदम, कधीच रडत उठत नाही आणि म्हणत नाही मला नाही स्कूलला जायचं. कधी असं उठ म्हणलं की लगेच उठणार आणि हॉलमध्ये येऊन बसणार. असं आमचा प्रज्वल आहे. मस्त त्याला पनीरची भाजी बनवली, एक पोळी बनवली त्याच्यासाठी, एक गायसाठी आणि एक प्रज्वलसाठी. सकाळी सकाळी पहिली गायला बनवत असते, नंतर प्रज्वलची असती. रोजचं आपलं रुटीन मस्तपैकी पोळी वगैरे बनवून असे म्हणजे नाही का थोडेसे मस्त त्याला खाता येते तुकडे करून दिल्याच्या नंतर. पटपट स्कूलमध्ये काय अर्धा तास असतो जेवायला टिफिन खाण्यासाठी, मग असं ठुलं म्हणजे त्याला पटपट लवकर टिफिन संपवतो. त्याच्यामुळे मी रोज असं करून देते मस्तपैकी. मग टिफिन वगैरे तयार झाला छान. आणि मग बॅग वगैरे भरायची होती, ती पण बॅग भरून ठेवतो, तोच ठेवतो रात्री. कधी त्याला आठवण आली तर तो ठेवतो, नाही तर मग मला सकाळी उठलं की मला भरावं लागते. मग सकाळी खूप घाई असते, गडबड असते, निघायचं असतं, बसचा टायमिंग असतो, त्याच्यामुळं पटापटा उरकायचं असतं. रात्रीच बॅग भरली म्हणजे बरं. मग आमच्याकडं आमची संक्रांत राहिली होती, भोगी करायची होती. शनिवारी भोगी आणि रविवारी रथसप्तमी होती, त्या दिवशी आम्हाला व्यवसायचं होतं. संक्रांतीच्या टायमाला सुतक होतं, त्याच्यामुळं देवाला नाही जाता आलं, संक्रांत पण साजरी नाही करता आली. मग आम्हाला भोगी पण करायची होती. शनिवारी भोगी केली, रविवारी संक्रांतीचं म्हणजे हळदी कुंकाला बायका वगैरे त्या दिवशी हळदी कुंकू पण करायचं होतं. सगळे गोंधळ घाई गोंधळ, त्याच्यामुळे ब्लॉग थोडा लेट झाला बघा. हे अशी आमच्याकडे भोगीची तयारी करतात. सगळे साहित्य ताटामध्ये काढून घेतले. वांगे नाही कट केले, ते आधीच कट केले तर काळे पडतात, त्याच्यामुळे भाजी करायच्या टायमिंगला वांगे कट करून ठेवत असते. नंतर आमच्याकडं अशी मिक्स भाजी म्हणतात त्याला, सगळ्या भाज्या वगैरे एकत्र करून असं भोगीला असतं. कुणाकडं सुक्की भाजी करतं, आमच्याकडं थोडं रसा भाजी करतात वांग्याची आणि मिक्स भाजी. सगळं काय साहित्य भेटलं नव्हतं, कारण की संक्रांत होऊन गेली होती. बाजारात पण पूर्ण काय वालाच्या शेंगा हेच होते. आमच्याकडं बोर पेरू हे पण टाकतात, त्याच्यामुळं नंतर करायचे होते मला तिळाचे लाडू. सगळ्यांनाच माहीत असतील तिळाचे लाडू कसे करायचे काय करायचे, तरी पण मी थोडेसे दाखवते ब्लॉगमध्ये. ज्याला कुणाला आवडले त्यांनी कमेंट करून सांगा कसे आहेत, कसे बनवले आहेत मी तिळाचे लाडू. बघा आता मस्तपैकी कढईमध्ये तीळ टाकून भाजून घेतले. गावाकडचे तीळ आहेत आपले, गावरान तीळ. मग भाजून घेतले थोडेसे असे. आणि गुळाचे लाडू करायचे होते मला. मग गुळ पण आणला, तो फोडून घेतला. 1 वाटी आपले तीळ असले ना, 1च वाटी गुळ घ्यायचा. मग बरोबर त्याच प्रमाणामध्ये गुळ घ्यायचा. थोडंसं तूप टाकलं 1 चमच, आणि थोडंसं पाणी पण टाकायचं. मग तुम्हाला दाखवते. असं तूप टाकून घेतलं. आपलं गावरान वगैरे तूप नाही, घरचं तूप संपलं होतं, गावाकडून आणलेलं संपलं होतं. मग डेअरीमधून आणलं होतं हे अर्धा किलो तूप. आणि थोडंसं पाणी पण टाकलं 1 चमच गुळामध्ये. 1 वाटी गुळ, 1 चमच तूप, 1 चमच आपलं पाणी टाकले. मस्त असं थोडंसं पाक करून घ्यायचं. दाखवते तुम्हाला. थोडीशी अशी जेलीसारखी हे झालं पाहिजे नाही का, पाक झाला पाहिजे त्याचा, म्हणजे छानपैकी लाडू येतात त्याचे. मस्त असं असं तोडलं ना तरी नरम म्हणजे कडक वगैरे होत नाहीत तिळाचे लाडू. बघा छान, वड्या पण खूप छान होतात ह्याच्या आणि लाडू पण छान होतात. म्हणलं मी लाडूच बनवले थोडेसे मुलांना खायला. संक्रांतीचे आमच्याकडे तिळाचे लाडू बनतात, पण ते आमच्याकडे कुटून किंवा मिक्सरमध्ये काढतात, खूप छान लागतात. मला तसे आवडतात ह्याच्यापेक्षा.
पण आता हे काय प्रज्वलला म्हणलं असंच बनवायचं आहे, मुलांना असेच आवडले म्हणून मला जाऊ दे अख्खे तीळ टाकून बनवून बघावे. नाहीतर आमच्याकडं तीळ भाजून मिक्सरमध्ये काढून गुळ वगैरे टाकून मग बनवत असतात. तिळाचे मला तसे आवडतात लाडू, खूप छान लागतात ते पण. मग असे गरम गरम असतानाच थोडे छोटे छोटे, प्रज्वल मला खूप मोठे नको, मला छोटेच पाहिजे. मग त्याच्यापुरते मी छोटे छोटे करून घेतले आधी लाडू. असे टाकले गरम गरम असताना पटकीन वळतात, आणि थंड झालं ना त्याला टाईम लागतो वळायला. मग थोडे थोडे म्हणजे शेप वगैरे व्यवस्थित नाही आला, गरम होते ना, त्याच्यामुळे मग असे करून ठेवले साईडला. नंतर मग म्हणलं त्याला नंतर गोल शेप वगैरे द्यावा थोडं थंड झाल्याच्या नंतर. मग थोडेफार करून ठेवले असे प्रज्वलसाठी छोटे छोटे. नंतर काही मोठे केले, काही छोटे केले. बघा आमचे असे तिळाचे लाडू. कोणाकोणाकडे असे बनवतात तिळाचे लाडू. मी जास्त काय केले नाही, थोडेच केले. हे पण होतं ना, काम होतं त्या दिवशी भोगीचं, खूप कामं होते. सगळे भाजी वगैरे करायला, हे करायला टाईमच जातो थोडा, नाही का. दुसऱ्या दिवशी संक्रांतीची पण हळदी कुंकू पण होतं, त्याच्यामुळे तयारी आधीच डेकोरेशनची वगैरे करायची होती. आणि मला संक्रांती दिवशी तर करताच येणार नाही, कारण की मंदिरात पण जावं लागतंय, आणि बायकांना फोन वगैरे करायचे, रांगोळी काढायची, खूप कामं असते. तर पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते आमची संक्रांत कशी झाली, काय झाली. आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम पण दाखवते. हे बघा असं भोगीची भाजी मस्तपैकी ओंकारला असं ताट वगैरे भरून दिलं. वांग्याची भाजी, मेथीची पण भाजी सुकी केली होती, टमाटे मटर वगैरे, कांदा लिंबू असं सगळं मी सकाळच्या नाश्त्याला देत असते मुलांना जेवायला, म्हणजे सगळंच मुलांच्या पोटामध्ये जातं. मेथीची भाजी पण सुकी मस्त हिरवीगार मेथीची भाजी होती, ती पण आणली. म्हणलं संक्रांतीच्या दुसऱ्या संक्रांत झाल्यावर सुकून जाईल, त्याच्यामुळं आजच सुकी भाजी पण करून टाकली. ती पण म्हणलं संपल, नाही तर मग सुकल्याच्या नंतर मग 1-2 दिवस गेल्याच्या नंतर मग नाही, ती चांगली लागत नाही. ताजी ताजी छान लागते मेथीची भाजी. मस्त मुगाची डाळ वगैरे टाकून मेथीची भाजी पण केली. वांगीची भाजी पटापट सकाळी 10च्या आत सगळं उरकून घेतलं. स्वयंपाक वगैरे तिळाच्या भाकरी बनवतात आमच्याकडं. मग तिळाच्या भाकरी बनवल्या. मग आलते मी हळदी कुंकासाठी बायकांना काय द्यायचं ते घेण्यासाठी आलते मंडईमध्ये. आणि हे पण घ्यायचं होतं, खण पण घ्यायचं होतं मला. खणं पण नव्हते आणले, बघत होते. मग खणाचं वगैरे नाही व्हिडिओ घेतला, कारण की तिथं कुंभाराच्या वाड्यात गेलते ना खणं आणायला. म्हणलं कुणाला आवडते कुणाला नाही आवडत व्हिडिओ घेतलेला, आणि त्याच्यामुळे मी नाही घेतला. ताईंना विचारलं घेऊ का, तर घ्या म्हणल्या. तर मग असं ओंकारला पण फोटो काढून पाठवला प्रज्वलला, ओंकारला, हे आणू का, तर मुलं म्हणायला लागले नको आणू, हे काय कोण पण देते, सगळ्याकडं असतं हे. आणि एकदा आणलं नाही घरातच पडतं, कोणी यूज वगैरे करत नाही, त्याच्यामुळं मग नको म्हणले. तर मग ठीक आहे म्हणले, कधी कधी मुलांचं पण ऐकावं लागतं, त्याच्यामुळं नाही घेतलं मी. नंतर आलो तर आमच्या गाईची कुट्टी संपली होती, म्हणजे खायचं काही राहिलं नव्हतं, थोडंफारच होतं. म्हणलं येता येता तिला खायला पण घेऊन यावं, आणि बायकांना देण्यासाठी काहीतरी मुलं म्हणले झाडच आणायचे. आता ह्यावेळेस नाही का, दरवेळेस गुळ वाटीला नारळ वाटिले, प्रत्येक वेळेस वेगवेगळं आम्ही वाटले. बांगड्या घ्यायच्या होत्या मला बायकांना द्यायला, पण बांगड्यावाले ते आमचे जे काका होते का, ते त्यांची मुलगी ॲडमिट होती म्हणून ते हॉस्पिटलमध्ये होते. तर मला चला मग झाडं वगैरे आणू, नर्सरीमध्ये जायचं होतं. नर्सरीत पण एवढी खडूस मग आजी होत्या ना त्या, तिथं पण मला शूट वगैरे नाही घेता आलं. पहिले लोक कसं खूप स्ट्रिक असतात, त्यांना अजिबात नाही जमत, मग ते नाही घेता आलं. मी तर मग नंतरच घरी आल्याच्या नंतर ते तुळस म्हणजे झाडं तर काय भेटले नाही एवढे, म्हणजे सगळ्यांनी घेऊ गेल्याच्या नंतर थोडेफार राहिले होते, एवढे काय फुलं वगैरे चांगले नव्हते त्याला, म्हणून नाही घेतले. म्हणलं चला काहीतरी वेगळं असं काय म्हणून घेतली. तुळशीची रोपं घेतली, दाखवते तुम्हाला पुढं गेल्याच्या नंतर. हे बघा असं गायच्या खायला घेतलं. किती किलोचं झालं हे, 500 रुपयाचं झालं वाटतं हे. 500 रुपयाचं झालं. 4 रुपये वापस दिले ते काकाने. एवढंच एक पोतं 500 रुपयाचं आमच्या गायला खाण्यासाठी आणलं. खूप महाग आहे आता, 21 रुपये किलो अशी कुट्टी झाली वाटतं. पहिली 15 रुपये किलो होती गेल्या वर्षी, ह्या वर्षी रेट वाढले, सगळ्याचेच रेट वाढायला लागले आता. मग घरी आल्याच्या नंतर बघा थोडंसं व्हिडिओ वगैरे काढून घेतलं म्हणलं आपल्याला दाखवायला. मग प्रज्वलचं काम झालं सुरू. मग त्यानेच सगळ्या तुळशीवरती घेऊन आला. मग खालीवरी एवढ्या तुळशी घेऊन जायचं म्हणल्यावर खूपच पाय दुखतील, पण प्रज्वलनेच केलं. नंतर मग मी आमच्या समोरच गव्हाच्या ओंब्या होत्या वाहनामध्ये, नाही का आपल्याला टाकीतात गव्हाच्या ओंब्या, कणीस, मूग, ते काय वाटाणा, हरभरा, असं काय काय असतंय. मग तीच 5 ओंब्या घेऊन आले मी समोरून जाऊन. किती छान मस्तपैकी हिरवागार गहू आलाय, फोटो काढायसाठी खूपच छान. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.